Hi friends, welcome in Sai Academy once again. I am Mr. Awad sir. Today we are going to learn about a 10th lesson 2.5 and that is book review Swami and Friends by R.K. Narayan. A little bit about the book. Let's start now. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सुंदर असा आर के नारायण यांच्या पुस्तकाविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स. आर के नारायण यांच्या लेखणीतून आलेल्या ह्या पुस्तकाबद्दलचं बुक रिव्ह्यू ते आज आपण पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. लेखक आहेत आर के नारायण अँड द नेम ऑफ द टॉपिक इज स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आर के नारायण हे जे आहेत हे आपल्या भारतातील सर्वकालीन एक महान लेखकापैकी एक आहेत. अनेक भारतीय उत्तम साहित्य कृतीमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला आर के नारायण यांचा समोर एक फोटो पण दिसत आहे. चला आपण सुरुवात करूया. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. आता आर के नारायण आपल्याला असं सांगतात की ते म्हणतात या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितलं तरी त्याने या गोष्टीचा जो सार आहे तो बिघडवल्यासारखा होईल. स्पॉयलर या शब्दाचा अर्थ या ठिकाणी बिघडवणारे किंवा बिघडून टाकणारे. मग त्यांना ही गोष्ट आपल्याला बिघडून टाकवायची किंवा ह्याच्या पुस्तकामध्ये काय आहे ते सार त्यांना बिघडवायचं नाही. सो आय वूड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. मग ते म्हणतात की त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा जे कथानक असेल, जी गोष्ट असेल त्याचा तपशील न देता केवळ पुस्तकावरती आपण एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला तर ते अतिशय योग्य होईल. इथं मेन्शन केलं तर अतिशय जे इव्हेंट आहे, जो प्लॉट्स आहे त्या स्टोरीचा, ते अतिशय फक्त दृष्टिक्षेप आपण टाकूया आणि या आपल्या गोष्टीला त्यांनी आता या पुस्तकामध्ये काय आहे, हु इज स्वामी त्याची माहिती आपण आता पाहूया. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 year old. हा जो स्वामी अतिशय खोडकर असा एक 10 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे एक लहान मुलाची स्टोरी आपण ह्या स्वामी म्हणजे हा एक 10 वर्षाचा मुलगा आहे. अँड लिव्हिंग इन द एरा व्हेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि ही जी कथा आहे ही 10 वर्षाचा स्वामी आहे तो, ही जी कथा ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही गोष्ट आहे. म्हणजे अंडर ब्रिटिश रूल, त्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता, एरा म्हणजे जो काळ असेल तो. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज. म्हणजे त्या वयाची जी 10 वर्षाची जी मुलं असतात ते अतिशय खोडकर मिस्चिवस असतात आणि त्यातला हा एक स्वामी म्हणजे जे आपल्या जे कॅरेक्टर आहे किंवा जे कथानक आहे किंवा जे बुक रिव्ह्यू आपण पाहतोय स्वामी अँड फ्रेंड्सचं, तर हा स्वामी ह्या गोष्टीचा नायक आहे, अतिशय खोडकर. स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल. आता पहा हा स्वामी कसा आहे, खोडकर आहे. त्याच्या वयाच्या इतर जी मुलं असतात त्या मुलांसारखा स्वामीसुद्धा एका जागेवर कधी स्वस्थ न बसणारा, हेड स्कूल आणि शाळा अजिबात न आवडणारा असा हा मुलगा आहे. इव्हन वर्स मॅथेमॅटिक्स. आणि त्याला गणिताचा अतिशय तिटकारा आहे, राग आहे. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षा वाटायची. नाईटमेअर शब्दाचा अर्थ भयानक अनुभव, त्याचा तो अनुभव होता. शाळा म्हणजे एक शिक्षा असं स्वामीचं मत होतं. म्हणजे हा अतिशय खोडकर, शाळा न आवडणारा असा हा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, हे कॅरेक्टर जे आहे स्वामी 10 वर्षाचं मूल आहे आणि ते किती खोडकर आहे, त्याला शाळेविषयी अजिबात आवड नाही. आणि असा हा मुलाविषयी आपण जी गोष्ट आपण पाहत आहोत. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना
या गोष्टीतून उलगडत जातात आणि तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी संकटात सापडतो आणि आपल्या वडिलांकडून कशा पद्धतीने मार खातो, हेच या गोष्टीमध्ये ही माहिती दिलेली आहे. कॉन्स्टंटली म्हणजे सतत तो ट्रबल, संकटात अडचणीत सापडणार आणि बीटिंग फ्रॉम हिज फादर, आपल्या वडिलाकडून मार खाणार. हाच या गोष्टीमध्ये त्यांनी या आर के नारायण त्यांच्या खास शैलीमधून हे स्वामीचं कॅरेक्टर रंगवलेलं आहे. अतिशय उत्तम असं ह्या बुक रिव्ह्यूमधून आपल्याला हे तुम्हाला समजणार आहे. म्हणजे हा स्वामी हा त्या काळातील अतिशय ब्रिटिश काळातील अतिशय खोडकर असा मुलगा आहे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे अतिशय बडबड करणार हा एक लहान मुलगा. आयुष्यात कोणतीही गोष्टी घडली तरी त्याला सामोरे जाण्याची, त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची एक वेगळी अशी पद्धत आहे. म्हणजे हा अतिशय बडबड करणाऱ्याचा स्वभाव आहे. मग थोडक्यात त्याच्या स्वभावाचे पैलूसुद्धा त्यांनी कशा पद्धतीने रंगवलेत एक लहान मुलाचे, ते तुम्हाला यातून दिसून येईल. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. म्हणजे त्याला जे सत्य आहे ते सहजासहजी समजत नाही. अतिशय अवघड मार्गाने त्याला त्या ज्या सत्य गोष्टी आहेत त्या कळतात. हार्श म्हणजे कठोर, अवघड, म्हणजे सहजासहजी याला त्या गोष्टी समजत नाही. सोप्या पद्धतीने ह्या स्वामी मुलाला कळत नाही. हार्श वे. ॲज मेनी टीन्स बॅक देन, ऑल ही वॉन्ट्स टू डू इन प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरॅस समबडी, अनलाईक किड्स टुडे. म्हणजे या काळातील अनेक मुलांसारखं त्यालासुद्धा उन्हात खेळणे, वस्तू पायाने उडवणे, झाडावर वर चढणे, कोणत्याही गोष्टीची मोडतोड करणे आणि इतरांना त्रास देणे, अशा गोष्टीत खूप मजा वाटत असायची की जे आजकालच्या मुलांना वाटत नाही. हॅरॅस समबडी, त्रास देणे, की आजकालच्या मुलांना दुसऱ्याला त्रास द्यायला आवडत नाही. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. खरे तर आजच्या ह्या आपल्या वाढत्या वयातील कोणत्याही मुलाचं वागणंसुद्धा असंच असतं. भारतातील आजही अनेक ठिकाणी तसेच मुलं आपल्याला आजूबाजूला दिसत असणार आहेत, की अशीच मुलं असतात की खोडकर असतात या वयातील मुलं. आणि त्याची माहिती आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे की कशा पद्धतीने ते खोडकर असतात. टेक्नॉलॉजी इज अँड बिग इन अ किड्स लाईफ. म्हणजे या मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला जास्त काही महत्त्व नसतं. ऑल दे वॉन्ट्स इट टू प्ले हॉक. आणि फक्त दांगामस्ती करणे, गमती जमती करणे यामध्ये यांना जास्त रस असतो, त्यांना आवड असते. टू प्ले हॉक या शब्दाचा अर्थ आहे अनर्थ घडवणे, हाहाकार माजवणे, आणि यातच त्यांना जास्त आनंद मिळतो या वयातील मुलांना. इन व्हॉट वेव्स इन स्वामी अ टिपिकल बॉय इन हीज ग्रोविंग इयर्स. मग स्वामी मोठा होत असताना तो कशा प्रकारचा मुलगा होता त्याची अतिशय इंटरेस्टिंग माहिती या पुस्तकातून त्यांनी दिलेली आहे. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. म्हणजे नारायण यांनी 10 वर्ष वयाच्या या स्वामीच्या ज्या मनातील भावना असतात, त्याचं जे मन आहे 10 वर्षाचं मन, तो कसा त्या काळात विचार करतो, जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याच्या मुळाशी जाऊन कशा पद्धतीने सखोल वर्णन ते करतात, याची अतिशय इंटरेस्टिंग अशी गोष्ट तुम्हाला यातून पाहायला मिळणार. एक्झिक्युटली या शब्दाचा अर्थ उत्कृष्टपणे, इन अ प्लीझिंग मॅनर, आणि पर्स्पेक्टिव्ह शब्दाचा अर्थ दृष्टिकोन, या जगाकडे तो कसा पाहतो. पुढे पहा. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. म्हणजे जसजशी कथा पुढे पुढे जाईल तसं जे वाचणारे वाचक आहेत स्वतःला त्यामध्ये स्वामी म्हणून पाहू लागतात की आपणसुद्धा आपल्यामध्ये सुद्धा स्वामी आहे. म्हणजे आपणसुद्धा 10 वर्षाचा असताना अशा खोड्या केलेल्या आहात. आपण त्यात अतिशय जवळीक त्या पात्राशी आपली निर्माण होते. म्हणजे जो वाचतो त्याला असं वाटतं की आपणसुद्धा आपल्यामध्ये पण एक स्वामी आहे, दडलेला आहे. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच नारायण यांच्या लिखाणाची जादू शैली आहे. पुढे पाहता सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या पुस्तकाची जी वैशिष्ट्य आहेत ती पाहता. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अँड इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉय फ्रॉम
top to bottom, but the work attribute a lot of literary value even if it is a teen book. स्वामी आणि मित्र हे आर के नारायण यांचं पुस्तक फक्त वाचनाचाच आनंद देते आणि त्याचबरोबर जे किशोरवयीन मुलं असतात त्यांच्यासाठी जे साहित्य आहेत ते असूनसुद्धा हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्याची मूल्यसुद्धा जपून ठेवतं. म्हणजे नारायण यांच्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांचं एक अशा पद्धतीने ते लिहून त्यांनी जे पात्र रंगवलेलं आहे स्वामी नावाचं, स्वामी आणि त्याचे मित्र, हे त्यांचे एक लिखाणाचा जो आनंद आहे तो तर मिळतोच, पण जे किशोरवयीन मुलांचं साहित्य आहे ते अतिशय मौलिक साहित्याची मूल्यसुद्धा त्यांनी जपलेली आहेत. नेक्स्टमध्ये पहा, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेलं एक उत्तम वाचन साहित्य त्यांना म्हणता येईल. ऑल्सो द बुक इज वाईडली यूज इन द एशियन कॉन्टिनंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. म्हणजे आशिया खंडातील अनेक ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी एक विषय म्हणून सुद्धा अभ्यासलं जातं. म्हणजे जे कॉलेजची मुलं असतात, जे मास्टर इन इंग्लिशमध्ये जे अभ्यास करतात त्या मुलांसाठी विद्यापीठाच्या कोर्सेसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय मौलिक असे पुस्तक त्यांनी दिलेलं आहे. आणि सब्जेक्ट ॲट स्कूल, शाळेमध्ये सुद्धा ह्या स्वामीबद्दल अतिशय बऱ्याचशा एखादा चॅप्टर म्हणा त्यांना तो दिलेला आहे. असं आर के नारायण यांच्या लेखनशैलीतून साकारलेलं पुस्तक हे आहे. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गॉन. म्हणजे हे जे पुस्तक आहे यामध्ये एक क्लिष्ट व्याकरण आणि शब्दांचं जे जंजाल असतं ते लेखन साहित्याच्यामध्ये नाही. टेक्निकल जॉर्गॉन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. वर्ड्स यूज बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट ऑदर्स फेल टू अंडरस्टँड. इतर जे वर्ग असतात, इतर जे व्यवसाय असतात यांच्याविषयी असणारे परिभाषेचं शब्दाचं शब्दबंबाळसुद्धा त्याला म्हणतात. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. म्हणजे खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. चला तर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आपण पाहूया. स्वामी अँड फ्रेंड्स is written in such simple English it is hard to imagine that it is a work of such a literary genius like आर के नारायण. स्वामी आणि मित्र हे इतक्या साध्या सहज इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे याच्यावरती मात्र कोणाचाही विश्वास बसत नाही. अशा पद्धतीने याचं लिखाण केलेलं आहे. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय म्हणजे जास्त अवघड शब्द नसणारी अशी यांची भाषा आहे. अतिशय सिम्प्लिसिटी या पुस्तकाचं एक रहस्य आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि पुढे म्हणजे साधी छोटी छोटी वाक्य या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी आणखीन सोपं करून टाकते असं हे पुस्तक त्यांचं आहे. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिच्युअस 10-year-old इंडियन बॉय अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स धिस विल हॅव ऑन दिअर ऑलरेडी मॅच्युअर चिल्ड्रन. पुस्तकाच्या या वर्णनामध्ये असं म्हटलं आहे की 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलाविषयी हे पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदर जे खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय, म्हणून पालकांनी कोणतीही चिंता काळजी किंवा ते चिंतित होऊ शकतात. कोणाला वाटेल की अरे हे पुस्तक वाचून की आपल्या मुलावर थोडासा परिणाम होऊ शकतो, अशा पद्धतीने हे कोणालाही पण वाटेल. म्हणजे हा मिच्युअस चिल्ड्रन जे लहान खोडकर मुलं आहेत याचं पात्र ह्या स्वामीने रंगवलं आहे. आणि आपल्या जो वाचक आहे त्याला वाटेल की आपल्यालासुद्धा असा याचा आपल्या मुलावर परिणाम होईल की काय. तर असं यांच्या लिखाणातून अजिबात त्यांचा हेतू नाही की मुलं खोडकर असतात, असं नाही. हे त्यांनी केलेलं त्यांचं बुक रिव्ह्यू आहे. बट द बुक इज ॲज सच दॅट इज इन कम्पॅसेस द मिसचिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड्स विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. आर के नारायण पुढे सांगतात
की ते या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याने या पुस्तकातून त्यांनी दर्शवले की कोणालाही त्रास देण्यासाठी त्यांनी नाही, कोणालाही उपद्रव म्हणून नाही. इन कॅम्पॅसेस सर्कल अराउंड पूर्णपणे त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. आणि असं हे पर्स्पेक्टिव्ह हेतू त्याने दृष्टिकोन ठेवून याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. आल्सो amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kids who actually very sensitive. शिवाय त्यांनी खोड्या करणारा, मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळव्या स्वभावाचा आणि तितकाच संवेदनशीलसुद्धा मुलगा आहे, हे सुद्धा आपल्याला त्यातून जाणवतं. म्हणजे तो सेन्सिटिव्हसुद्धा त्यांनी दाखवलेला आहे, हळव्या स्वभावाचा आहे, तो नॉटी आहे, तो मिच्चीप आहे, म्हणजे तो खोडकर आहे, यात काय दुमत नाही. तो खोड्या काढणारा आहे, दुसऱ्याला उपद्रव देणारासुद्धा तो स्वामी एक कॅरेक्टर आहे. पण तितकाच त्याचा स्वभाव त्यांनी अतिशय प्रेमळ, हळव्या स्वभावाचा हा मुलगा त्या पुस्तकातून पुढे त्यांनी रंगवलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे टेंडर किड्स हू ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील असा हा त्यांनी दाखवलेला आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिच्युअस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि पुढे नारायण म्हणतात की जी खोडकर मुलं सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात असा हा मुलगा त्यांनी दाखवलेला आहे, असं हे स्वामींचं त्यांचं किंवा हे स्वामीबद्दल त्यांचं मत आहे. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आर के नारायण यांनी या गोष्टीमधून स्वामी अँड फ्रेंड्समधून आपल्याला त्यांनी ते स्वामीचं कॅरेक्टर रंगवलेलं आहे की तो कशा पद्धतीने खोडकर आहे, दंगामस्ती करणारा मुलगा आहे आणि तितकाच संवेदनशील मनाचा सुद्धा आहे. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. पुढं आपल्याला आर के नारायण सांगतात की थोडक्यात सांगायचं तर हे जे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा काहींना इंग्रजीचं कौशल्य वाढवायचं आहे, अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचनाचा अनुभव देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे ते शेवट समारोपमध्ये सांगतात, कन्क्लुजनमध्ये सांगतात की ज्यांचं इंग्लिश पुअर आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे पुस्तक आहे. अबाउट द ऑथर, लेखकाविषयी थोडक्यात माहिती म्हणजे आर के नारायण. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत आणि अनेक उत्तम साहित्यकृतीच्या निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय मौलिक असं योगदान आहे. आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आता पहा. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. म्हणजे आत्तापर्यंत अनेक साहित्यकृतीच्या निर्मितीत त्यांचं अतिशय मौलिक साहित्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं योगदान त्यामध्ये खूप मोठं आहे. नेक्स्ट लाईनमध्ये पहा. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. हे जे पुस्तक आहे ब्रिटिश जी सत्ता होती त्या काळातील वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्या सुद्धा जो मुलगा आहे किशोरवयीन, त्या मुलाची मानसिकता आणि त्याचा आयुष्याचा अतिशय उत्तम असा सार आशय नेमका त्यांनी पकडलेला आहे. नेक्स्ट एंडमध्ये पहा. ऑदर ग्रेट वर्क बाय नारायण इन्क्लूड. नारायण यांची इतर पुस्तकं पहा. मालगुडी डेज आहे, द गाईड आहे, द पेंटर ऑफ साईन आहे अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज. आणि इतरसुद्धा त्यांच्या लिखाणाचं साहित्य सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक अँड द महाभारता. अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. म्हणजे रामायण आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड.
आणि आवड असल्यास जरूर हे साहित्य वाचा, असा मेसेजसुद्धा त्यांनी तुम्हाला लास्टली आर के नारायण यांनी दिलेला आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड बाय एव्हरीवन.